बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज प्रामुख्यानं पाणी दरवाढीचा विषय होता। प्रचंड चर्चेनंतर पाणी दरवाढीचा विषय उपसूचनेसह मंजूर झाला। मात्र प्रशासनानं सुचवलेली दरवाढ मान्य न करता नागरिकांना परवडेल अशा पद्धतीनं दरवाढ देण्यास सभागृहानं मंजुरी दिली। त्याचवेळी पाणी दरवाढीतून मिळालेल्या पैशाचा विनियोग शहरातील पाणी पुरवठा सुधारणेसाठीच केला जाईल अशी ग्वाही आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली। शिवाय पाणी चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल असंही प्रशासनानं स्पष्ट केलं। कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा तोटा वाढत चाललाय। हा तोटा भरून काढण्यासाठी महापालिका प्रशासनानं आजच्या सर्वसाधारण सभेत पाणी दरवाढीचा प्रस्ताव दिला होता। महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या सभेत या विषयावर जोरदार चर्चा झाली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अन्य शहरात आणि ग्रामीण भागात जो पाण्याचा दर आकारला जातो तोच मागत आहोत। नैसर्गिक दरवाढ होणं अपेक्षित आहे असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सुरुवातीला सांगितलं। त्याला नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी विरोध दर्शवला। शहरवासियांना जोपर्यंत मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत दरवाढ करू नका असं उत्तुरे यांनी सांगितलं। मात्र नागरिकांना सुरळीत आणि मुबलक पाणी द्यायचं असेल तर पाण्याचे दर वाढले पाहिजेत, पण जनतेला परवडतील असे असावेत असं आदिल फरास यांनी नमूद केलं। तर प्रशासनानं प्रस्तावित केलेली पाणी दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही असं संगीता सावंत यांनी सांगितलं। दरवाढीतून मिळणाऱ्या पैशाचा वापर कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी होईल अशी भीती सुनील मोदी यांनी व्यक्त केली। दुसरीकडे पाणी चोरी रोखण्यासाठी 25,000 बोगस कनेक्शन शोधली पाहिजेत। प्रशासनानं प्रस्तावित केलेली दरवाढ मान्य नाही असं राजेश लाटकर यांनी सांगितलं। यावेळी राहुल माने, विजयसिंह खाडे पाटील, अभिजित खतकर, वैभव माने यांनीही चर्चेत सहभाग घेतला। अखेर आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या भरवशावर दरवाढ करू, पण अपेक्षाभंग होता कामा नये असं शारंगधर देशमुख आणि प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितलं। शिवाय पाणी चोरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असंही प्राध्यापक जयंत पाटील यांनी सुचवलं। शहरातील नागरिकांचा विरोध पत्करून दरवाढीच्या निर्णयाला समर्थन दिलंय। प्रशासनानं सदस्यांच्या सूचनांचं पालन करावं असं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं। पाणी दरवाढीतून मिळणाऱ्या पैशातून पाणी पुरवठ्यात कशी सुधारणा करणार हेही आयुक्तांनी सांगितलं पाहिजे, अन्यथा 3 महिन्यानंतर दरवाढ मागे घेऊ असंही महापौरांनी सुनावलं। मात्र दरवाढीतून जमा होणारी रक्कम वेगळ्या खात्यावर जमा केली जाईल, ते पैसे केवळ पाणी पुरवठ्यासाठीच खर्च केले जातील अशी स्पष्ट ग्वाही आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली। त्यानंतर सभागृहानं दरवाढीला उपसूचनेसह मान्यता दिली।